कोल्हापूर पन्हाळा तालुक्यामधील पन्हाळ गडावरती लागून असलेल्या पावन गडावरील अतिक्रमण प्रशासनाने हटवलेलं आहे। मदरसा हटवण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। बिहार आणि पश्चिम बंगालमधील 45 विद्यार्थी या मदरशामध्ये शिकत होते। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून पावन गडावरती अनधिकृतपणे मदरसा चालवत असल्याची तक्रार करण्यात आली होती। ऐतिहासिक पावन गडावरती अनधिकृतपणे मदरसे सुरू असल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती। असं आहे की ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे तिथे टप्प्याटप्प्याने आम्ही हटवणारच आहोत। या ज्या काही ऐतिहासिक आपल्या जागा आहेत किंवा महत्त्वाच्या जागा आहेत, काही धार्मिक महत्त्वाच्या आहेत, काही ऐतिहासिक महत्त्वाच्या आहेत, अशा सगळ्या जागांवर जर कुठेही अशा प्रकारचं अतिक्रमण असेल तर ते टप्प्याटप्प्याने हटवण्यातच येईल। अनेक गडांवर अतिक्रमण झाली। विशाळगड त्या संदर्भात 1,17,00,000 रुपये आपण दिले। कोर्टामध्ये आता स्थगिती देण्यात आली, पण आम्ही निर्णय केलाय की महाराष्ट्रामध्ये अशा संरक्षित ज्या वास्तू आहेत ज्या आम्ही संरक्षण केलं पाहिजे या संदर्भात एक टाइम टेबल आम्ही केलाय आणि या टाइम टेबलनुसार जिथं कोर्ट किंवा कोर्टामध्ये केस नसेल यांना आनंदाने पहिल्यांदा तर यांच्याशी संवाद चर्चा करावी आणि संवादातून समाधानाकडे हा आमचा पहिला प्रयत्न असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।